कोथिंबीर वडी हा महाराष्ट्रातील लोकप्रिय असा पदार्थ आहे. देवाला नैवेद्य दाखवताना पानात भजी किंवा अळूवडी असते. तसेच कोथिंबीर वडीलासुद्धा स्थान आहे. तर कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघूयात. इथे एक कोथिंबीर जुडी स्वच्छ धुवून पाण्याने 2-3 वेळा धुवून नितळून घ्यायची आहे व ती बारीक चिरून घ्यायची आहे. 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि 2 वाट्या कोथिंबीर घेतलेला आहे. छोटा चमचा हळद, गरम मसाला छोटा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, तीळ 2 चमचे, मीठ चवीनुसार, लिंबू रस 2 चमचे. हिरवं वाटण आपल्याला इथे लागणार आहे ते करून घेऊयात. इथे 10-15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या 5-6 घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊयात. हिरवं वाटण या मिश्रणात घालून घेऊयात. एक चमचा तेल घालूयात. आता हे सर्व मिश्रण घट्ट भिजवून घेऊयात. भिजवताना थोडं पाणी लागलं तर घेऊ शकता. घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. चाळणीला इथे तेल लावून घेतलं आहे. त्यावर हे मिश्रण थापून घेऊयात. थोडे तीळ वरून पसरून घेऊयात. पातेल्यात पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. ही चाळण ठेवून 10-15 मिनिटे वाफवून घेऊयात. पंधरा मिनिटे इथे झालेली आहेत. शिजली की नाही ते सुरीने चेक करून घेऊयात. सुरीला काहीच पीठ लागलं नाही तर ही शिजली आहे असं समजावं. शिजली नसेल तर परत उकडून घेऊ शकता. आता या वड्या थंड झाल्या की चौकोनी कापून घ्याव्यात.
याप्रमाणे वड्या कापून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या गरम तेलात तळून घेऊयात. या आपल्याला उलटून पालटून सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. वड्या अशा तळून झालेल्या आहेत, तर आपण काढूयात. तर तयार झाली आहे कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी.